नमस्कार, मी ऋषी देसाई. हितगुजमध्ये आपलं स्वागत. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे प्रत्येकासाठी, कारण आजचा विषय असणार आहे MTS स्पर्धेसंदर्भातला. आणि आपल्या सोबत असणार आहेत प्राध्यापक सुभाष महाजन आणि प्राध्यापक योगेश आंबेकर सर. खरं तर दोघांचंही स्वागत. MTS परीक्षेबद्दल, या दोघांबद्दल जर बोलायचं झालं तर एक गोष्ट आहे, सुभाष महाजन यांचा अतिशय दांडगा अनुभव आहे. प्राथमिक शिक्षणातली आपला सगळा वकूब आणि अनुभव वापरून MTS स्पर्धातनं विद्यार्थ्यांचं भविष्य, त्यांचं पुढील आयुष्य हे कशा पद्धतीनं सुंदर होईल आणि त्यांचा पाठ्यपुस्तकातल्या अभ्यासांचा अतिशय सुंदर वापर करून त्याचा भविष्यातल्या जीवनाशी कसा सांगड घालता येईल हे काम महाजन सर करतायत. त्याचप्रमाणे आंबेकर सर हे देखील परीक्षा तज्ज्ञ असून 11 वर्षांचा गाढा अनुभव आहे. तर सुभाष महाजन MTS स्पर्धा परीक्षांचे संचालक म्हणून स्वतः प्राथमिक शिक्षकही होते. सर, आपण पाहिलं, पुन्हा एकदा स्वागत या आमच्या कार्यक्रमात. सुरुवात महाजन सरांपासून करतोय. सर, मला सांगा की ही नेमकी महाराष्ट्रातले जे प्राथमिक विद्यार्थी आहेत, ग्रामीण आणि शहरी विभागातले विद्यार्थ्यांना त्यांचे टॅलेंट शोधून त्यांना जर लहान वयातच या स्पर्धात्मक परीक्षांची आपण ओळख करून दिली तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पुढे भविष्यात असे मनुष्यबळ निर्माण होईल की ते देशासाठी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ते आपल्या पुढे जाऊ शकतील. या विद्यार्थ्यांचं टॅलेंट शोधून आपण लहान वयातच त्यांचं जर जे आम्ही पारितोषिकं देतो त्या पारितोषिकाच्या माध्यमातून थोडंसं त्यांना प्रोत्साहन मिळेल. त्यांची वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीने त्यांना आपण पुस्तकं पारितोषिकाच्या रूपात देतो. आणि शिवाय या विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लागते. या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रश्न, त्यांची ओळख व्हावी. 4थीला आणि 7वीला जी स्कॉलरशिपची परीक्षा असते त्या परीक्षेची भीती मुलांच्या मनातून कमी व्हावी या दृष्टीने आम्ही इयत्ता 3री आणि 6वी या वर्गांसाठी ही परीक्षा चालू केली. या परीक्षेच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रश्न, त्यांचे उत्तरं कसे शोधायचे, कमी वेळात, म्हणजे ज्या परीक्षांना वेळ अतिशय महत्त्वाचा असतो त्या वेळेत कसे प्रश्न सोडवायचे या पद्धतीने, या दृष्टीने ही परीक्षा आम्ही सुरू केलेली आहे. नक्कीच. या निमित्तानं मला प्रश्न विचारायचा आंबेकर सरांना. आंबेकर सर, मुळातच या परीक्षा सुरू करण्यामागे फार मोठा असा उद्देश होता की विद्यार्थ्यांचं पूर्णपणे भविष्य खूप सुंदर व्हावं, चांगलं व्हावं. पण ही नेमकी परीक्षा असते कशी, याबद्दल थोडक्यात काय सांगा आणि MTS बद्दल आणि तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये प्राथमिक लेवलपासून ते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक लेवलपर्यंत विविध स्पर्धा परीक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये उपलब्ध आहेत. मग आपल्या ह्या MTS परीक्षा जी आम्ही आज महाराष्ट्रामध्ये घेतो, या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात, दुसरीचा विद्यार्थी असतो त्या दुसरीच्या विद्यार्थ्याला इयत्ता दुसरीच्याच पुस्तकातून प्रश्न काढलेले असतात. 3रीला ही परीक्षा आहे इयत्ता 3रीसाठी, तर त्यात इयत्ता 3रीच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते इयत्ता 3रीच्याच पाठ्यपुस्तकातून घेतले जातात. 5वी आणि 6वीला त्याच पद्धतीने प्रश्न काढले जातात. सगळ्यात पहिल्यांदा ही परीक्षा 2 याच्यामध्ये असते. विषयांवर आधारित प्रश्न येतात आणि बुद्धिमत्तेला आम्ही या ठिकाणी जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि जेव्हा हे विद्यार्थी 2री, 3री आणि 5वी, 6वीमध्ये ही परीक्षा देतात तेव्हा ह्या परीक्षेच्या माध्यमातून या मुलांचा जो पाया आहे हा पक्का होत चाललेला असतो आणि त्याच अनुषंगाने प्रश्न या परीक्षेमध्ये आम्ही टाकलेले असतात. त्यानंतर ही परीक्षा जेव्हा विद्यार्थी आत्ता देतात याचा फायदा या मुलांना पुढे पुढे होत जातो. जसं आपण पाहिलं की 2रीला विद्यार्थी परीक्षा देतो, 3रीलाही देतो. इयत्ता 4थीमध्ये जेव्हा हा विद्यार्थी येतो, 4थीमध्ये आल्यानंतर महाराष्ट्र शासनाची आपली स्कॉलरशिप परीक्षा असते. या परीक्षेचा किंवा ह्या परीक्षेची तयारी ह्या आमच्या MTS मधून चांगल्या पद्धतीनं
ह्या मुलांची आत्तापर्यंत झालेली आहे. एक 2003 मध्ये महाजन सर मला वाटतं आपल्या परीक्षेतून 100 विद्यार्थी जे स्कॉलर किंवा जे निवडले गेले होते, मेरिटमध्ये आले होते तिसरीमध्ये, ते 100च्या 100 विद्यार्थी इयत्ता चौथीमध्ये स्कॉलरशिप त्यांनी जिंकली. तेच 100 विद्यार्थी पुढे जेव्हा 7वी स्कॉलरशिपला आले, 7वी स्कॉलरशिपमध्ये सुद्धा हेच 100 विद्यार्थी जसेच्या तसे आले होते आणि 10वी पर्यंत ह्या मुलांनी रेकॉर्डच केलं. नक्कीच याच प्रश्नाला अनुषंगून महाजन सर, तुम्हाला प्रश्न आहे की विद्यार्थ्यांचा चांगला याला प्रतिसाद मिळतोय, पण शिक्षकांचा आणि शिक्षण संस्थांचा प्रतिसाद कसा असतो या परीक्षेसाठी आणि त्यांचे काय अनुभव आहेत? सुरुवातीला मी 3री आणि 6वीसाठी ही परीक्षा चालू केली. शिक्षकांचा आणि शिक्षण संस्था चालकांचं आम्हाला खूप फोन येतात की परीक्षा अगदी चांगली आहे. या आधीच्या वर्षात आणखी 2री आणि 5वीसाठी पण ही परीक्षा चालू करा म्हणून हजारो फोन आलेत आणि म्हणून आम्ही गेल्या 2 वर्षापासून 2रीची परीक्षा चालू केली आणि आता यंदा चालू वर्षी 5वीची परीक्षा चालू करतोय. म्हणजे भरपूर मागणी असते विद्यार्थ्यांना. ज्या वेळेला कुठलीही परीक्षा नव्हती, 2री 3री परीक्षा असून नसल्यासारखी, 4थीला स्कॉलरशिप परीक्षा होती, 5वीला नवोदय परीक्षा होती, 7वीला पुन्हा शासनाची स्कॉलरशिप परीक्षा होती, 8वी 9वीला वाडिया कॉलेजने सुरू केलेली MTS नावाचीच परीक्षा होती आणि 10वीला NTS. त्यावेळेला काय झालं की नेमकी 3री आणि 6वीला एकही स्पर्धात्मक परीक्षा नाही. हा विचार करून आम्ही 3रीच्या वर्गासाठी आणि 6वीच्या वर्गासाठी की जेणेकरून 4थी आणि 7वीची स्पर्धा परीक्षेची तयारी होईल 1 वर्ष आधी. त्यापूर्वी मी ज्यावेळेला शिक्षक होतो त्यावेळेला 4थीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या पूर्वी 1 महिना आधी, म्हणजे ही परीक्षा ज्यावेळेला फेब्रुवारीत व्हायची त्यावेळेला आम्ही जानेवारीत ही परीक्षा सुरू केली, सराव परीक्षा. आणि या सराव परीक्षेमध्ये जी आम्ही गुणवत्ता यादी तयार केली ती गुणवत्ता यादी आणि शासनाची गुणवत्ता यादी सारखीच आली. जर 1 महिना आपण ही तयारी करून परीक्षा घेऊन या विद्यार्थ्यांची तयारी करू शकतो तर 1 वर्ष आधी का सुरू करू नये म्हणून या दृष्टीने आम्ही ही परीक्षा 3रीच्या वर्गात आणि 6वीच्या वर्गात 1 वर्ष आधी सुरू केली. नक्कीच 3री आणि 6वीच्या या 2 वर्गांसाठी परीक्षा घेणं फार महत्त्वाचं असतं, कारण या 2 वर्षातच फार मोठा गॅप पडतो आणि त्यातही विद्यार्थ्यांचं थोडंसं अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यालाच उद्देशून MTSने 3री आणि 6वीसाठी परीक्षा आयोजित केली होती. पण नेमक्या या सगळ्या अभ्यासक्रमाची, या सगळ्या परीक्षांची स्वरूप कसं असतं, कार्यवाही कशी असते, काय सांगाल अंबिकर? जेव्हा विद्यार्थी परीक्षेचा फॉर्म भरतात तेव्हा त्या मुलांची एक मानसिकता निर्माण झालेली असते की मला एक स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. आणि जेव्हा विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करतात, आम्ही या पद्धतीची पुस्तकं आम्ही या विद्यार्थ्यांना देतो. या पुस्तकांच्या मध्ये सिलेबस हा पाठ्यपुस्तकाप्रमाणेच आम्ही दिलेला आहे आणि विद्यार्थी या पुस्तकातून तयारी करतो आणि जेव्हा तो परीक्षेला येतो, परीक्षेला आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आमचा या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हटलं तरी चालेल. आज तुम्हाला माहिती असेल किंवा महाराष्ट्रामधील, भारतामधील जनतेलाही माहिती आहे, MPSC UPSC परीक्षा आज ज्या पद्धतीने घेतली जाते तंतोतंत त्याच पद्धतीनं आम्ही ही MTS परीक्षा आज राबवतो. विद्यार्थी परीक्षेला तयारी करून येतो, या पुस्तकांमधून अभ्यास करतो, प्रश्नही यातच दिलेला आहे, उत्तरही कसे शोधायचं ते टेक्निकही दिलेलं आहे. आणि परीक्षेला आल्यानंतर आम्ही एक आमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवलेला असतो सेंटरवरती. आणि त्या सेंटरवरती जेव्हा तो विद्यार्थी पोहोचतो, पालक त्या ठिकाणी असतात आणि तिथं आल्यानंतर आम्ही जे क्वेश्चन पेपर्स त्या ठिकाणी पाठवलेले असतात ते क्वेश्चन पेपर अत्यंत गोपनीय पद्धतीने आम्ही ते दिलेले असतात. समजा ते एक अहमदनगर किंवा लातूरमध्ये परीक्षेचं सेंटर आहे तर त्या ठिकाणी आमचा प्रतिनिधी सकाळी 1 तास आधीच त्या ठिकाणी जातो. गेल्यानंतर एक पालक, एक शिक्षक, विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी आम्ही बोलवतो. एक फोटोग्राफर समोर असतं, शूटिंग केलं जातं आणि एक सीलबंद एक पिशवी असते, त्या पिशवीमध्ये आमचे क्वेश्चन पेपर्स असतात आणि हे पालकांसमोर आम्ही ते सील उघडतो. त्यानंतर आतमध्ये पुन्हा एक गठ्ठा असतो, त्यालाही सील केलेलं असतं. तोही गठ्ठा आम्ही पालकांच्या समोरच उघडतो आणि प्रत्येक ठिकाणी पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आणि त्या शिक्षकांच्या सह्या असतात.
मग हे विद्यार्थी पालक पाहतात आणि तिथं आम्ही खरं पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकलेला असतो का अत्यंत गोपनीयतेने आम्ही हे क्वेश्चन पेपर्स मुलांच्या समोर आणलेले आहेत. प्लस जेव्हा हे पेपर सुरू झालेले असतात या ठिकाणी स्वतः महाजन सरांनी खूप छान एक संकल्पना या ठिकाणी मांडली की सुपरवायझर जे आहेत हा शिक्षक नसावा. याचं कारण की जेव्हा ते विद्यार्थी प्रश्न सोडवत असतात, लहान मुलं असतात, एखादा प्रश्न जर त्या विद्यार्थ्यांना नाही सुटला किंवा ते उत्तर कसं शोधायचं हे माहीत नसेल तेव्हा ते शिक्षकांना स्वाभाविकपणे विचारतात आणि काही वेळेस आम्ही पाहतो हे शिक्षकही सांगत असतात बऱ्याच ठिकाणी. तर ती या ठिकाणी होऊ नये म्हणून तो सुपरवायझर सुद्धा आम्ही या ठिकाणी जो देतो पाठवतो तो नॉन टीचिंगमध्ये असतो किंवा एखादा DED प्रशिक्षणार्थी विद्यार्थी हा आम्ही या ठिकाणी सुपरवायझर म्हणून त्या ठिकाणी निवडतो. मुलांनी प्रश्न जरी विचारला तरी यांना त्याचं उत्तर येत नसतं. हे आमच्या या परीक्षेचं वैशिष्ट्य आहे आणि मुलांना नक्कीच एकूणच परीक्षाच्या सगळ्या संदर्भात किती काटेकोरपणे ही सगळी काळजी घेतली जाते हे आपल्या लक्षात येईल. पण एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या समोर काही पुस्तकं देतात त्या पुस्तकांबद्दल काय सांगाल, प्रत्येक जी महत्त्वाचे आपले विशेषांक आहेत त्याबद्दल सर. आपण त्या वर्गांना अनुसरून समजा दुसरीची परीक्षा असेल किंवा तिसरीची असेल, पाचवीची असेल, सहावीची असेल तर त्यासाठी अभ्यासक्रमाची पुस्तकं तयार केलेली आहेत. शालेय अभ्यासक्रमाबरोबर बुद्धिमत्ता हा विषय नवीन आणलेला आहे की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना त्या वयानुसार या प्रकारचे हे पुस्तकं तयार केलेले आहेत. यातून आपल्याला बुद्धिमत्ता विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडलेला आहे. वर्गातलाच अभ्यास, इतिहास असो, भूगोल असो, विज्ञान असो, मराठी असो की गणित असो, तो अभ्यास फक्त 4थीच्या आणि 7वीच्या स्कॉलरशिपच्या पद्धतीने मांडलेला आहे. आणि हा अभ्यास करताना अतिशय खेळीमेळीने त्या चित्रांच्या साहाय्याने किंवा त्या प्रश्नांच्या साहाय्याने विद्यार्थी अतिशय मन लावून तो सोडवतो. यामुळे या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सवय लागते. स्वतः अभ्यास करतात, वेगवेगळे प्रश्न कसे अनुभवायचे, त्याचे उत्तरं कसे सोडवायची याची सवय लागते. UPSC आणि MPSC परीक्षेला ज्या पद्धतीच्या उत्तरपत्रिका असतात या उत्तरपत्रिका OMR पद्धतीच्या असतात. या OMR पद्धतीच्या म्हणजे या पद्धतीच्या उत्तरपत्रिका असतात. ह्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना पुरवल्या जातात. या त्या विद्यार्थ्यांचे नावं टाकलेले असतात, नंबर टाकलेले असतात आणि सेंटरचं नाव असतं. त्या सेंटरवर परीक्षेच्या आधी जाते. या रंगवताना विद्यार्थ्यांनी कोणत्या पद्धतीने रंगवायचं आहे याचं वर्षभर त्यांनी या पुस्तकातून सोडवलेलं असतं. या पुस्तकाबरोबर या उत्तरपत्रिका दिलेल्या असतात. परीक्षा इतकी काटेकोर असते की त्या दिवशी सरांनी सांगितल्याप्रमाणे परीक्षेचं जे पॅकिंग असतं ते पॅकिंग पालकांच्या समोर फोडलं जातं. इतकी गोपनीयता आहे. हे उत्तरपत्रिका सोडवल्यानंतर आमच्या वेबसाईटवर ही उत्तरपत्रिका 8 ते 10 दिवसानंतर विद्यार्थ्यांना पाहायला मिळते. क्या बात आहे. म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याने महाराष्ट्रातल्या कुठल्याही विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका कोणताही विद्यार्थी त्याचा नंबर टाकला की पाहू शकतो. नक्कीच एकूणच या सगळ्याचा विचार करता एक गोष्ट नक्कीच जाणवते की ब्रेकनंतर स्वागत. खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या सृजन क्षमतेला वाव देण्यासाठी एक परीक्षा म्हणजे MTS परीक्षा जळगाव हिचं आज महाराष्ट्रात प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि शैक्षणिक विश्वात नेहमीच कौतुक केलं जातं. त्या संदर्भातच आपण बोलतोय. आपल्यासोबत सुभाष महाजन आहेत आणि प्राध्यापक योगेश रांबेकर आहेत. सर दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकनंतर आपण पाहतोय की या सगळ्या परीक्षेची नेमकं वेळापत्रक कसं असतं याबद्दल काय सांगा, कारण त्या परीक्षांचा आणि मुलांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाला काही धोका पोहोचतो का, की हे कसं असतं सगळं शेड्यूल? आम्ही साधारणतः जून महिन्यात या परीक्षेचे फॉर्म प्रत्येक आमच्या प्रतिनिधींकडे रवाना करतो. जून आणि जुलै 2 महिने मुदत असते. 31 जुलैपर्यंत मुदत असते. हे फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांना आता आपण जे पुस्तकं दाखवलीत ही पुस्तकं दिली जातात. वर्षभर विद्यार्थी आईवडील मार्गदर्शन करतात. काही ठिकाणी खाजगी क्लासेस या MTSचे सुरू झालेले आहेत.
त्या क्लासेसच्या माध्यमातूनही MTSच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळतं. वर्षाच्या शेवटी जानेवारीच्या 3रा रविवार किंवा 4था रविवार ही परीक्षा होते. या परीक्षेला विद्यार्थी ज्या वेळेला येतो त्यावेळेला ही सगळी तयारी त्याची पूर्ण झालेली असते आणि तो निर्भयतेने ही परीक्षा देतो. त्याचा आत्मविश्वास जागृत झालेला असतो. आणि मग या परीक्षेनंतर या ज्या उत्तरपत्रिका आम्ही तयार केलेल्या आहेत या आम्ही सगळ्या संगणकाच्या मार्फत तपासले जातात. नक्की नक्की नक्की. या सगळ्या संदर्भात मला काही मराठी पुस्तकं दिसत आहेत, काही इंग्रजी पुस्तकं दिसत आहेत. आंबेकर सर, मला सांगाल की नेमकं माध्यम काय आहे आणि कोण कोण विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात, की कुठला वयोगट यामध्ये, त्याला कुठली शाळेची बंधनं आहेत का, त्याच्या लँग्वेजची बंधनं आहेत का, काय सांगाल? तर कोणतीही स्पर्धा परीक्षा विद्यार्थी देऊ शकतो. आणि भाषा आपण विचारलं, मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या भाषांमध्ये ही परीक्षा उपलब्ध आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतो. सध्या सेमी इंग्लिश पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहे. सेमी इंग्लिशचे विद्यार्थी या ठिकाणी या परीक्षेला बसू शकतात. समजा विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामधील मराठी माध्यमाच्या शाळेत आहे पण त्यांनी सेमी इंग्लिश घेतलेलं आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा आमची पुस्तकं वेगळी आहेत. आणि इंग्रजी माध्यमांसाठी ही पुस्तकं वेगळी आहेत. CBSE मध्ये जो विद्यार्थी शिकतो महाराष्ट्रामध्ये तेही विद्यार्थी ही परीक्षा या माध्यमात थ्रू देऊ शकतात. नक्कीच. एकूणच त्यामुळे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांसाठी उपयुक्त अशी ही परीक्षा आहे. या संदर्भात पुढचा प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांना आजचं युग हे स्पर्धात्मक आहे, अभ्यास करण्याची त्यांच्या मनामध्ये उर्मी असते, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसा परीक्षेचा अभ्यास त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो त्या पद्धतीनं या प्रश्नपत्रिका नेमक्या कशा असतात, त्याच्या उत्तरपत्रिका कशा असतात, याबद्दल जरा सविस्तर सांगा. प्रश्नपत्रिका त्यांच्या वयोगटाला योग्य अशाच तयार केल्या जातात. आमची परीक्षा समिती दरवर्षी एक 5-6 दिवसांचा कॅम्प घेऊन या परीक्षा समितीमार्फत या प्रश्नपत्रिका तयार केल्या जातात. परीक्षेची गोपनीयता टिकावी म्हणून या प्रश्नपत्रिकांची छपाई आउट ऑफ स्टेट म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर प्रश्नपत्रिका छापल्या जातात. तिथूनच त्या पॅक होतात आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका आल्यानंतर आमच्याकडे ह्या स्कॅन केल्या जातात आणि स्कॅन केल्यानंतर आम्ही त्या वेबसाईटवर जाहीर करतो. त्यांची उत्तरसूची आमची जी आहे ती उत्तरसूची तीसुद्धा त्या संगणकावर टाकलेली असते आणि वेबसाईटवर पण ती जाहीर केली जाते. मुलांना परीक्षेनंतर एक 8 दिवसाच्या आत आपले मार्क आणि आपली उत्तरसूची आणि आमची उत्तरसूची ही तपासणी करता येते. ज्या योग्य त्यांना ते आपले मार्क्स किती असतील आणि त्यांनी निवडलेले मार्क्स आणि आम्ही दिलेले मार्क्स सारखे असतात. नक्कीच. या निमित्तानं पुन्हा एकदा फक्त आपल्या प्रेक्षकांसाठी ही जी संपूर्ण या परीक्षा आहेत त्या नेमक्या कुठल्या कुठल्या इयत्तांसाठी एकदा आंबेकर? ही परीक्षा इयत्ता 2रीसाठी आहे, 3रीसाठी आहे. त्यानंतर यावर्षीपासून आम्ही इयत्ता 5वीला सुद्धा ही परीक्षा सुरू केली आणि 6वीसाठी ही परीक्षा मराठी आणि इंग्रजी आणि सेमी इंग्रजी या तिन्ही माध्यमातून आहे. नक्कीच. प्रेक्षकांचं स्वागत. आपल्यासोबत महाजन सर आणि आंबेकर सर आहेत. सर, आपण या MTS स्पर्धा परीक्षा या संपूर्ण परीक्षेबद्दल बोलतो. एक गोष्ट महत्त्वाची आहे की ज्या पद्धतीनं आपण उत्तरपत्रिकेसंदर्भात प्रश्नपत्रिकेसंदर्भात बोललो की किती काटेकोर पद्धतीनं याचं सगळ्याचं नियोजन केलं जातं, पण मुद्दा आणखीन एक प्रश्न निर्माण होतो की या उत्तरपत्रिका तपासण्याची पद्धत कशी असते, त्याच्यावर पॅनल कोण असतं, त्याचे शिक्षक, त्याबद्दल विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल? उत्तरपत्रिका तर या सगळ्या स्कॅनरवर तपासल्या जातात. आधी आमच्याकडे तिथून प्रत्येक सेंटरवरून आलेल्या उत्तरपत्रिका आमच्याकडे आल्यानंतर त्या स्कॅन केल्या जातात. त्या स्कॅन करायला साधारणतः 7-8 दिवस लागतात. नंतर आमचं जे सॉफ्टवेअर केलेलं आहे, विद्यार्थ्यांची सगळी माहिती संगणकात साठवलेली असते. त्यांचं नाव, त्यांचा सीट नंबर, त्यांचं माध्यमनिहाय आणि प्रश्ननिहाय आमची उत्तरसूची तयार केलेली असते. उत्तरसूची संगणकाला दिलेली असते.
बरं. ती उत्तरसूची आणि मुलांनी स्कॅन केलेले उत्तरं यांचा ताळमेळ घालून विद्यार्थ्यांना अचूक असं गुणदान त्या ठिकाणी केलं जातं. बर त्यामुळे आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या ज्या चुका असतील त्या विद्यार्थ्यांना आमच्या वेबसाईटवर उत्तरपत्रिका दिसल्यामुळे त्या ज्या चुका आहेत त्या पुढच्या परीक्षेला त्या टाळता येतात. नक्कीच. अतिशय अचूक असं आमचं गुणदान असतं. उत्तरपत्रिका आणि उत्तरसूची आमची संगणकाला दिलेली असल्यामुळे मॅन्युअली काही होत नाही, बरं. मानवीय कोणतंही काम होत नाही. त्याच्यामुळे अचूकता निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांना त्यांची आणि विद्यार्थी आणि पालक नक्कीच यांच्यात याच परीक्षेविषयी अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतोय. समाधानी आहेत पालक. 300 विद्यार्थ्यांनी सुरू झालेली परीक्षा गेल्या वर्षी 85,000 विद्यार्थ्यांनी दिली. क्या बात आहे. एवढ्या 10 वर्षाच्या काळात 85,000 मुलांनी यावर्षी परीक्षा दिली. याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की या परीक्षेची गोडी किती निर्माण झाली विद्यार्थ्यांना. शाळा या संपूर्ण परीक्षांसाठी आपली मुलं पाठवत आहेत, ही खूप विशेष महत्त्वाची गोष्ट आहे. या निमित्तानं आंबेकर मला सांगाल की या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तुम्ही कसा करता, तो पारितोषिक कसं असतं, वितरण पद्धत काय असतं, की ज्या तऱ्हेनं हे विद्यार्थी पुन्हा एकदा या सगळ्या स्पर्धांकडे आकृष्टले जात आहेत, त्या या स्पर्धांमध्ये हिरिरीनं भाग घेत आहेत. जे विद्यार्थी मेरिटमध्ये येतात किंवा गुणवत्ता यादीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात पहिल्यांदा आम्ही हे सर्टिफिकेट्स आम्ही ह्या मुलांसाठी देतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की जे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना आम्ही कधी भारताचे राष्ट्रपती जे आहेत त्यांच्या मार्फत आम्ही हे प्रशस्तीपत्रक आणि एक चेक ह्या मुलांना आम्ही त्यांच्या हस्ते देतो. पहिल्यांदा आपल्या भारताचे राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटीलताई यांच्या हस्ते आपण 1 वर्ष मुलांचा गौरव केला. त्यानंतर महाराष्ट्राचे आपले शिक्षण मंत्री फैजिया खान यांच्याही हस्ते 1 वर्ष आपण सत्कार केला. नक्कीच हा जे सगळे प्रोजेक्ट आहेत ते खूप असे अतिशय सुंदर असेच आहेत. पण एकूणच या सगळ्या एपिसोडकडे शेवटाकडे जाताना काय सांगाल, तुमच्या भावी योजना काय आहेत? भावी योजना MTS परीक्षेच्या ज्या आहेत, एकतरी आणखी जे बदल इथून पुढे होत जाणार आहेत त्या बदलाप्रमाणे MTS परीक्षा ही आपापलं रूप बदलत पुढे जाणार आहे. आणि ह्या विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करणं हे खरं आम्हा सर्व लोकांचं. नक्कीच विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करणं हेच तर खऱ्या अर्थानं विद्यादानाचं सगळ्यात मोठं कार्य असतं. सर काय सांगाल आपल्या योजना? प्राथमिक स्तरावरचे जे विद्यार्थी आहेत यांचा पाया जर आपण पक्का केला तरच पुढची त्यांची इमारत उभी राहणार आहे. म्हणून प्राथमिक स्तरावरच आम्ही ही परीक्षा चालू केलेली आहे. या पुढची जी योजना आहे आमची की ह्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे निवासी ठेवायचं. 1 महिनाभर 1.5 महिना त्यांच्या ज्या सुट्ट्या असतात आणि त्यांचं व्यक्तिमत्व विकासापासून क्या बात. तर त्यांचं सगळं पुढचं त्यांना असं शिक्षण द्यायचं की ते आयुष्यात कुठे कमी पडणार नाहीत. मग टेक्निकल प्रॉब्लेम असेल, त्याचा व्यक्तिमत्व विकास नक्कीच एकूणच मुलांच्या शैक्षणिक आयुष्याबरोबर त्यांच्या स्वयं अध्ययनासाठी संपूर्ण त्यांचं व्यक्तिमत्व विकास घडवण्याची MTSचा हा मोठा प्रोजेक्ट आहे. सर आज आपण इथं आलात, अतिशय बहुमोल असं मार्गदर्शन केलं. जे विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं त्यांच्यापर्यंत आज आपण पोहोचलो आहे. ते विद्यार्थी तुमच्याशी नक्कीच संपर्क करतील. पण खूप सुंदर असं आपण या ठिकाणी मार्गदर्शन दिलं. दोघांचेही पुन्हा एकदा आभार. आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.